येईल का जुळून नाते. ही माझी नवीन कथा आहे. तुमच्या प्रेमाची आणि प्रतिसादाची गरज आहे. तुमच्या मागणीनुसार पुढील भाग मी अपलोड करेन. कमेंट करायला विसरू नका. दिव्या, सर्व मुलं एकसारखी नसतात. तो तिच्या अंगावर ओरडला. पण यावेळी ती घाबरली नाही, कारण एकदा चूक केली होती तिने. आता सहजासहजी ती अशी कोणालाही आपल्या आयुष्यात यायला देणार नव्हती. खुद्द देव जरी आला असताना तरी त्याला परीक्षा द्यावी लागणार होती. निखळ हास्य आणि मन मोकळा स्वभाव ह्यामुळे तिला खूप मोठी किंमत मोजावी लागली होती आपल्या भावनांची. नितीन होता तो, ज्याला तिने सर्वस्व मानलं होतं. त्याच्याशी मनमुराद जगायची, कुठेही बिनधास्त फिरायची, कारण तिच्या मनात त्याचाच विचार असायचा. त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवायची. पण जेव्हा त्याने तिची लायकी काढली तेव्हा मात्र ती प्रचंड दुखावली गेली. काय म्हणाला तो? तुझ्यासारख्या मुलींची माझ्यासोबत लग्न करायची लायकी नाही. बेडपुरतेच मर्यादित ठेवतो मी, असं म्हणाला तो. ते वाक्य ऐकून उभ्याच कोसळली होती ती. तिने आपल्या आयुष्यात त्याला सहज येऊ दिलं होतं. तो म्हणेल तसं वागली होती. त्याच्यासोबत हवं तिथे फिरली होती, पण मर्यादा ठेवल्या होत्या तिने. नितीनने तिला त्या गोष्टीसाठी विचारलं तेव्हा तिला शॉकच बसला. पण सावरून ती त्याला म्हणाली होती, आपण लग्न झाल्यावर त्या गोष्टीचा विचार करू. थोडा डोळ्यात तिच्या अविश्वास होता. का नितीनने असं विचारलं? अशी वाटले का मी त्याला? असा मनात विचार करतच होती की एखाद्याने कानात शिसा ओतावा तसा लावा ओकला तो. लायकी काढली होती त्याने. तिला तिच्या मैत्रिणीने सावरलं, पण पूर्ववत नाहीच होऊ शकली ती. तिने त्या नोकरीवरून राजीनामा दिला. नितीनने लगेच पास केला. तो मॅनेजर होता त्या कंपनीत. तिने आता इथे न्यू जॉईन केलं होतं. आदित्यला तिला बघल्यापासूनच एक वेगळी फिलिंग जाणवली, जी आधी कुणाबद्दल नव्हती वाटली. तो दिव्याची सर्व माहिती काढत होता. त्याला माहीत झालं होतं तिच्या आयुष्यात कोणी होता, पण का ब्रेकअप झालं हे कळलं नव्हतं. ती मात्र आता आपलं काम भलं की आपण भलं ह्या तत्वावर चालली होती. आपल्या भोवती एक काटेरी कुंपण घालून घेतलं होतं तिने. आता कोणीही तिच्याजवळ येऊन सहजासहजी तिचा फायदा घेऊ शकणार नव्हतं. मग तो तिचा बॉस असला तरी नाही. आदित्य तिच्यावर जबरदस्ती करू शकत होता. तिला आपल्या कैदेत ठेवून घेऊ शकत होता, पण तो तिचं प्रेम मिळवू शकत नव्हता. तो खूप प्रयत्न करायचा तिला खुश करायचा, पण प्रत्येक वेळी ती त्याला बाजूला करून निघून जायची. त्याचे सगळे असणारे एफर्ट्स बघत नव्हती ती. म्हणूनच आज त्याने तिला थांबवलं होतं. तिला मनवून थकला होता तो. आज जवळजवळ 3 महिने तो प्रयत्न करत होता, आणि ती होती की स्वतःच्या कोशातून बाहेर येऊ पाहत नव्हती. तो वैतागला होता. नाईलाजाने त्याने रागाने तिला थांबवलं होतं, कारण प्रेमाने समजावलं होतं त्याने, पण आता त्याचेही पेशन्स संपले होते. तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे मला सांगशील? मी तुझ्यावर प्रेम करतो हे तर तुला कळलं असेल ना अजूनपर्यंत, की त्यातही तुला काही शंका आहे. तू का माझ्या प्रत्येक प्रयत्नाला डावलून देतेस? तू मलाच टाळतेस का? मला आज उत्तर हवंय. तो ठामपणे तिच्या समोर उभा राहून बोलला. आज काहीही करून त्याला जाणूनच घ्यायचं होतं. मी उत्तर द्यायला बांधील नाही, असं म्हणून ती वळणारच की त्याने तिचा हात पकडला.
त्याचा हात जोरात झटकत ती ओरडली त्याच्यावर, माझा हात पकडायचा हक्क नाही दिला मी कोणाला. मला विचारल्याशिवाय हात काय बोट पण लावायचं नाही, ती कडक आवाजात म्हणाली. त्याने जबरदस्ती न करता तिचा हात सोडला, पण केबिन लॉक केली. आता मात्र ती फार वैतागली. का असं वागताय तुम्ही? आपल्यात खूप फरक आहे. मी तशी मुलगी नाही. तिला बोलतानाही कंठ दाटून आला होता. नितीनचे शब्द कानात घुमत होते. तुझ्यासारख्या मुलीची लग्न करण्याची लायकी नाही, बेडपुरतच मर्यादित ठेवतो मी. हे शब्द खूप जिवारी लागलेले तिच्या. किती मनातून काढून टाकायचा विचार केला तरी जात नव्हते ते. आता हा बॉसही असंच काहीसं मनात ठेवून विचारत असेल, आपल्या मागे मागे करत असेल, हेच वाटत होतं. दुधाने तोंड पोळलं की लोक ताकही फुंकून पितात. अगदी आदित्यचे सगळं प्रयत्नही बघणंही तिने कटाक्षाने टाळलं होतं. मनात आलं तर या क्षणी तो काहीही करू शकतो हे ती विसरली होती. आता आपण कुणालाही आपल्याजवळ येऊ द्यायचं नाही हेच मनात ठेवून होती. पण तो आपला बॉस आहे, तो तिच्याशी मनात आलं तर लग्नही करू शकतो आणि जबरदस्तीही करू शकतो. पण त्याने तसं काहीच केलं नव्हतं. हा त्याचा चांगुलपणा ती बघतच नव्हती, म्हणून तो चिडला होता तिच्यावर. तिला ह्याची जाणीव करून द्यायची होती की मनात आलं तर तो काहीही करू शकतो. तिला मनवत राहायची त्याला काहीच गरज नव्हती, पण त्याचं खरंच प्रेम आहे हे सांगायची गरज होती तिला. तशी म्हणजे नक्की कशी? आता त्याला जाणूनच घ्यायचं होतं. तुम्ही समजता तशी, तिने हे उत्तर दिलं. नक्की मी काय समजतो मलाही कळू दे, तो पुन्हा कडक आवाजात म्हणाला, कारण त्याचा रागाचा पारा ती बोलून चढवत होती. तेच, बेडवर येण्यापुरती नाहीये मी, तशी नाही मी. माझ्या भावनांशी प्लीज तुम्ही नका खेळू, मला जाऊ द्या प्लीज. आता ती रडतच म्हणाली, कारण बाहेर जायचा रस्ता त्याने बंद केला होता. हा भाग इथेच संपला. पुढचा भाग तुमच्या मागणीनुसार टाकेल. ज्यांना ही कथा आवडली त्यांनी फॉलो आणि कमेंट करून सांगा. पुढील भाग हवा असल्यास इथे लिहीन मी, पण तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद. माझ्या कथा आवडत असतील तर माझ्या शब्दविधी पेजला फॉलो करा. शब्दविधी उर्फ संतोषी राणे पाताळे. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.